नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सकाळी सकाळी असं काम चालू झालेलं आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायचे आहे दिरडे, म्हणजे बेसनच्या पोळ्या आणि मेथीची भाजी. तर इथं मी पीठ खलून घेतलं, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, थोडंसं जिरा पावडर टाकली आणि नंतर हळद टाकून मीठ टाकल्याच्यानंतर असं एकत्र मिक्स केलं आणि नंतर मग दिरडे करायला सुरुवात केली. तर आधी थोड्याशा चपात्या बनवून घेतल्या, कारण तेलकट तवा झाला ना त्याच्यावर पण चांगले दिरडे उलथतात. तर हे थोडंसं दिरडं माझ्याकडून बिघडलेलं आहे, तर अजून पण परत करणार आहे मी. पण म्हणलं चला तुम्हाला पण थोडंसं सकाळचा डब्यासाठी बनवलेला स्वयंपाक शेअर करावा. तर कुणाला जर सकाळी भाजीला काही नसेल घरामध्ये तर अशा पद्धतीने डब्याला पण देऊ शकता तुम्ही. मी आता इथं उलथीते, पण उलथीताना काय थोडंसं जरा माझ्याकडनं तुटलं, तर चला लक्ष नका देऊ. आणि मी आता इकडं मेथीची भाजी करते. मेथीच्या भाजीमध्ये मी लसूण, मिरची आणि एक टोमॅटो घालून भाजी केलेली आहे. थोडीशी मुगाची डाळ, चवीनुसार मीठ, फक्त एवढंच टाकून मस्त अशी सुकी भाजी आणि बेसन पिठाचे दिरडे. तर हे दिरडं माझ्याकडून थोडंसं तुटलं, परत केलेलं चांगलं येईल. तर अशा पद्धतीने सकाळी सकाळी स्वयंपाक चालू होता माझा. तर म्हणलं मग त्याच्यानंतर आम्ही कालचा व्हिडिओ टाकते मी थोडासा, ते तुम्ही फक्त पहा. काल रविवार होता ना, त्याच्यामुळं आमचं अचानक ठरलं. तर आम्ही जिथं पहिलं राहत होतो ना तिथं आम्ही गेलेलो. तर तिथं पण शाळा वगैरे समोरच होती. तर तिथं गेल्याच्यानंतर मग शेजारी वगैरे आमच्या ओळखीचे आहेत सगळे, तर त्यांच्याकडं पण गेलो थोडा वेळ. तिथूनच भाजी आणली मग मी येता वेळेस. काल रविवार सुट्टी पण होती सगळ्यांना, पोरांना, आणि मिस्टर पण दुपारीच आले होते, तर तेच आम्हाला घ्यायला आले मग तिकडं. आणि नंतर मग भाजी घेऊन आले. मी फक्त 2 पेंड्या आणल्या, मेथीची एक आणि एक पालकची. तर एक पेंडी 25 रुपयाला, मेथीचीसुद्धा एक 25ला. तर म्हणलं आता संध्याकाळी पालक बनवा आणि सकाळी मेथी बनवा. तर हे कालचं रुटीन आहे, म्हणजे रविवारचं. संध्याकाळी मग भाजी वगैरे साफ करून घेतली 6 वाजता. म्हणलं आता स्वयंपाकाला लागूया. दुपारी तर जेवण तिकडंच झालं होतं बाहेर आमचं, त्याच्यामुळं मग ही पालकाची भाजी संध्याकाळी मी आता धुवून घेतली. आधी निवडून घेतली, त्याच्यानंतर चांगली कापून घ्यायची, नंतर धुवून घ्यायची. तर अशा पद्धतीने संध्याकाळी म्हणलं आता आज आहे ना भाजीच बनवावा. तर ह्याच्यामध्ये मी चण्याची डाळ पण टाकली आणि अशी थोडीशी वेगळी बनवणार आहे, कारण नेहमी हिरव्या मिरचीमधली बनवतो. तर आज म्हणलं चला लाल तिखट टाकून भाजी बनवायची, पालकची हटवून. इथं चांगली बारीक गॅसवर मी आता शिजवून दिली. आणि चांगला पालक शिजला ना, त्याचं थोडंसं पाणी बाजूला काढून टाकायचं, म्हणजे त्याची जी उघरटपणा असतो ना तो लागत नाही. तर मी ते पाणी बाजूला काढून टाकलं. थोडंसं बेसन पीठ टाकलं. तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल ना ते तुम्ही टाकू शकता, म्हणजे हटून भाजीला थोडंसं टाकायचं आणि थोडा शेंगदाण्याचा कूट नंतर टाकायचा. तर इथं भाजी मी चांगली हटवून घेते चमच्याने, पीठ टाकून. बेसन पीठ टाकलेलं आहे थोडंसं. आणि आता फोडणीसाठी थोडासा लसूण, जिरे, म्हणजे जिरे नाही टाकले तरी चालेल, पण टाकायचे असले तर टाकू शकता तुम्ही. तर आता इथं थोडंसं पाणी टाकलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे थोडीच बनवायची, कारण भाजीच थोडी झाली ना, आणि थोडी बनवली तरी भरपूर झाली. तर आता चला फोडणी देऊया. तर तेच मी बोलले ना, लाल तिखट टाकून करणार आहे मी. आमच्या गावाकडे अशीच करतात, लाल तिखट टाकून.
त्याच्यामुळं आता लसूण पण बारीक असा फक्त मी सोलून असा 2 तुकडे करून घेतले. तर त्याच्यानंतर मग आता तेल तापाय ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं ना त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी टाकून घेतली. त्याच्यानंतर आता जिरे टाकून घेते आणि जो लसूण 2 तुकडे केलेले आहेत एका लसणाचे ते टाकून घ्यायचे. भाजीमध्ये लसूण ठेचून टाकण्यापेक्षा आहे ना असा फोडणी द्यायचा, त्याची टेस्ट पण खूप चांगली लागते. तर इथं मस्त अशी फोडणी झालेली आहे. ह्याच फोडणीमध्ये आहे ना फक्त लाल तिखट त्यात जिरे आणि लसूण टाकलेलं आहे, कारण हिरव्या मिरचीची पण सारखी नाही खाऊ वाटत. त्याच्यामुळे म्हणलं चला आज लाल तिखट टाकून पालकच्या भाजीला फोडणी देऊया. तर मस्त अशी पालकची भाजी हटवून घेतली आणि आता फोडणी दिलेली. थोडंसं अजून पाणी मी टाकून घेते, कारण मग थोडंसं सगळ्याला थोडी थोडी होईल ना. तर अशा पद्धतीने पालकची भाजी संध्याकाळी मी केलेली आहे आणि त्याच्यासोबत केल्यात बाजरीच्या भाकरी, वरण आणि भात. तर असा होता संध्याकाळचा स्वयंपाकाचा बेत. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडीशी 5 मिनटं फक्त याला शिजू द्यायची. तर ही भाजी आहे ना सगळ्यात घरातल्यापेक्षा मला जास्त आवडते. बाकीचे काय खातात पण जरा कमी खातात. मग आता इथं मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकते. कूट टाकताना तो सुद्धा थोडासा मोठाच टाकायचा, म्हणजे जाडसर 2 चमचे टाकले तर. आणि परत आता एकत्र मिक्स करून घेते. तर असं होतं कालचं संध्याकाळचं जेवण, रविवारचं स्वयंपाक. आणि नंतर मग आता वैष्णवी भाकरी करणार आहे. माझं काम झालेलं आहे भाजीचं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. चला बाय.